नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरात उत्साह आहे. राज्यातही नाताळ आणि 31च्या पार्टीचे नियोजन नागरिक करीत आहेत. राज्य सरकारने तळीरामांनाही चीअर्स करीत पहाटे 5 पर्यंत मद्य विक्री सेवनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे बियर वाईन दुकानातून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्य विक्री होणार आहे, तर हॉटेल बारमध्ये पहाटे 5 पर्यंत मद्य विक्री होणार आहे. 2024 साल संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने अनेकांनी सहकुटुंब मित्रपरिवारासह वर्षाअखेरीस सुट्ट्यांचे नियोजन केले आहे, तर काहींनी 31st साजरी करण्यासाठी पार्टीचे नियोजन केले आहे. तसेच नाताळ निमित्तही अनेकांनी जल्लोषाचे नियोजन केले आहे. या कालावधीत मद्यपींकडून मद्याची सर्वाधिक मागणी असल्याने राज्य सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेत मद्य विक्रीस 3 दिवस पहाटेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार 24-25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी मद्यपींना बिअर वाईन शॉपमधून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्य खरेदी करता येणार आहे, तर हॉटेल बारमध्ये पहाटे 5 पर्यंत बसून मद्य रिचवता येणार आहे. गृह विभागाने याबाबत आदेश काढला आहे. मद्यसेवन परवाना द्यावा. मद्य विक्रीस 3 दिवस वाढीव मुदत दिली आहे. मद्यपींनी 1 दिवस मद्य सेवन घेऊनच मद्य खरेदी व सेवन करावे. तसेच विक्रेत्यांनीही परवानाधारकांनाच मद्य विक्री करावी. नागरिकांनी अवैध मद्य विक्रीबाबत तक्रार करावी. अमृत तांबारे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग. सर्वांना नमस्कार. मी तांबारे अमृत सुरेश, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नाशिक तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत असते. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी केवळ परवाना 1 दिवसीय मद्यसेवन परवाना घेऊनच मद्य खरेदी करावी. तसेच अनुज्ञप्तीधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ 1 दिवसीय परवाना असलेल्या ग्राहकांनाच मद्य विक्री करावी आणि काही व्यक्तींना वयाची वयोमर्यादा घालून देण्यात आलेली आहे, तर अशा वयोमर्यादेच्या वरच्या व्यक्तींनाच केवळ मद्य विक्री करावी. या काळामध्ये शासनाने काही अनुज्ञप्त्यांची वेळ वाढवून दिलेली आहे, तर ती वाढवून दिलेली वेळ अशी आहे: वाईन शॉपसाठी रात्री 10:30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत, त्यानंतर बिअर शॉपीसाठी रात्री 10:30 ते 1 वाजेपर्यंत, बारसाठी सकाळी 5 वाजेपर्यंत अशी अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. तर या वेळ मर्यादेचा सर्वांनी ही वेळ मर्यादा पाळावी आणि या वेळेव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्य विक्री किंवा मद्य खरेदी करण्यात येऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना 1 दिवसीय परवाना घेऊन मद्य विक्री करायची आहे त्यांनी वेळेच्या आधीच आमच्याकडे अर्ज करावेत. त्यानुसार आम्हाला 1 दिवसीय परवाना देणे सुलभ होईल. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी काही नागरिकांना अवैध मद्य विक्री होत आहे असे वाटत असेल किंवा कोणाकडे अवैध मद्य विक्री करण्याची खात्रीलायक माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई करणे शक्य होते. तर नवीन वर्षाच्या या पूर्वसंध्येला आपण सर्व आम्हाला माहिती पुरवून तसेच सहकार्य करून हे नवीन वर्ष चांगली सुरुवात होईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.